पोरा पोलिसांना 2 महिन्यापासून अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी सापडेना। नमस्कार, आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24। मी बाला जगतकर, न्यूज ब्युरो चीफ, बीडतून थेट लाईव्ह। आम्हाला आमची मुलगी परत द्या म्हणून आई वडिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे। आंबोरा पोलीस स्टेशन अंतर्गत हिवरा पिंपरखेड येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण झालं आहे। पोलिसांना तिचा अद्याप शोध लागला नाही। पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असा आरोप कुटुंबियांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करताना केला आहे। आंबोरा पोलिसांची कारवाई संशयास्पद आहे। ऐकूयात त्यांच्या आईवडिलांच्या प्रतिक्रिया। आम्ही हिवऱ्याहून आलेलो आहे, हिवरा पिंपरखेड। आमचं आंबोरा पोलीस स्टेशन इथं आम्ही कारवाई केलेली आहे भडके साहेबांकडे। आम्ही आज 2 महिने झाले, आमची मुलगी गेली बेपत्ता आहे। आज मेली का जिवंत आहे हे काहीच माहिती नाही आम्हाला। 5 दिवस झाले आम्ही इथं उपोषणला बसलेलो आहे, काहीच नाही, अजून हालचाल नाही, काहीच नाही। हे गावातले कार्यकर्ते ते लोक त्याच्या दबावाखाली भडके साहेब आमची काही तपास करीनात। पोरीचा कुठं आहे, काय आहे, मेली का जिवंत आहे। अल्पवयाची मुलगी आहे आमची, 17 वर्षाची आहे। 3 मुलांनी नेलेली घरून, शाळेतून आली। 3 मुलांनी घरून येऊन 4थ्याच्या ताब्यात दिलेली। आज 5 दिवस झाले, आज अजून काही हालचाल नाही, काहीच नाही। आम्ही उपोषणला बसलो। मागणी काय आता, मागणी आमच्या मुलीचा 2 महिने झाले कसलाही तपासच जर नाही। जायचं उडावडीचे उत्तर हाणायचे, गावचे काही कार्यकर्त्यांनी जायचं, तिथं सांगायचं हे लावंडी एकटेच आहेत बा, परत वरून धमकी द्यायची, पुढं जर तुम्ही जाता तर तुमच्या पोरांना आम्ही याव करू, तुमची केस माघारी घ्या। एक विनंती आहे माझी कलेक्टर साहेबांना, अंजली ताईंना, ह्या लवांड्या कुटुंबाकडे तुम्ही थोडं लक्ष घाला। इतका अन्याय झाला का आमच्या बाया माणसं त्यांच्याकडे घरी गेले ना, गेल्यानंतर आमची मुलगी कुठे बा म्हणले, मुलगी कुठे म्हणलं तू त्यांचे गडी माणसं बाया माणसंसुद्धा आमचे मारले। त्याच्यानंतर मी आंभोरला गेलो, त्याच्यानंतर गावच्या सरपंचाला फोन केला, अरे म्हणलं असं झालं आहे। त्यांनी काही उत्तर दिलं नाही। एक सुद्धा गावचा कार्यकर्ता आपल्या गावात म्हणजे घरी आलाय बा तुमचं असं बेकार झालं आहे किंवा असं झालं आहे असं कुणीच असं आधार दिलाच नाही आपल्याला। SP साहेब काय म्हणतात? SP साहेब म्हणले जा बा तुम्ही घरी जा, वातावरण चांगलं नाही बा, असं नाही तसं नाही। मला आता घरी जाऊन तरी काय करता सर, पाहुणे रावळेनीच आम्हाला 2 महिन्यापासून त्यांनी त्यांचं परपंच सोडून आमच्यापाशी बसले।
त्यांनी भाकरी बिकरी त्यांनीच केल्या, स्वयंपाक करायचे, संध्याकाळी आम्हाला बळच घालायचे, त्याच्यामुळं आम्ही जेवण देत. आणि अल्पवयाची मुलगी आहे, 17 वर्षाची, दुपारचा गुन्हा लागलाय तिला. आज 4 आरोपी येतं, आज नेलेत, कोर्टात सोडून दिलेत. ह्या आईबापांनी पिशी, कपडे, पैसे, पाणी, मुलगी न्यायच्या आधीच सुरा मेलेच होऊन यांनी मुलगी नेलेली. मग ह्या पोलिसांची कारवाई कशी वाटते तुम्हाला? 2 महिने झाले नुसता तपास चालू आहे म्हणते सर. बरं आज 5 दिवस झाले आम्हाला कसलंही सुद्धा आलं नाही बा. आम्ही चाललोत म्हणून नाही, किंवा काय तुम्ही बरे आहेत का म्हणून नाही, का मेलात का जगलात का म्हणून बी नाही. मागणी काहीच नाही. आम्ही मुलगी हजर करूच तरी ना ह्या जागा सोडणारच नाहीत आम्ही. जवळ मुलगी येत नाही ना तर घरी जाऊन मरण्यापेक्षा इथंच मेलेलं बरं ना. जर 1 तासभर बाप सोडित नाही त्या मुलीला, कसली असली तरी आईबापाला तिचं लई मोठं प्रेम असतं. गाईचं वासरू जर गेलं तर गाय दार देते का, तसं एक आईबापाचं चिमणू घरातून उडालं तर त्या घराला घरमन कसं मानायचं त्या आईबापानी सकट. आज आमचं लवंडे कुटुंब इतका अन्याय झाला आहे, तर इतका अन्याय आम्हीच सहन केलं जाणार. एक सुद्धा कुणी आलं नाही आमच्या मॅटरमध्ये. गावचा सरपंच सुद्धा नाही एक साधा.